नवी मुंबई पोलिसांकडून एक मोठी कारवाई झालेली आहे आणि आपल्यावर प्रेरणा कट्टे आहेत जे नवी मुंबई पोलीस आयुक्तामधील पहिले एसीपी क्राईम आहेत. मॅडम, आपण आल्यापासून आपण पाहतोय नार्कोटिक्स मध्ये, ड्रग्स मध्ये खूप मोठ्या कारवाई होत आहेत. काल एक कारवाई झालेली आहे तळोजामध्ये. काय म्हणाल? जवळपास 1 कोटीचं ड्रग्स आणि काही 3 पंजाबी पकडलेले आहेत. एकूण प्रकरण काय? काल आमचं जे अँटी नार्कोटिक्स सेल आहे, अंमली पदार्थ विरोधी पथक, त्यांना अशी माहिती मिळाली की तळोजा कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी इसम आहेत ज्यांचं नाव सुरिंदर सिंग आणि मनिंदर सिंग आहेत. हे दोघ जण हेरॉईन आणि ओपियमच्या विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून जवळपास 118 ग्रॅम हेरॉईन आणि 143 ग्रॅम ओपियम, ज्याची किंमत जवळपास 1,02,00,000 रुपये होते, असं अंमली पदार्थ जप्त केलेला आहे. यामध्ये म्हणजे पंजाब राज्यातून हे विक्रीसाठी आणलेलं ड्रग्ज या ठिकाणी पकडलेलं आहे. सातत्याने म्हणजे पंजाबमधून नवी मुंबई परिसरामध्ये येणाऱ्या आरोपींवर आपण कारवाई केलेली आहे. आतापर्यंत यामध्ये 6 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 33 आरोपी जवळपास आपण अटक केलेले आहेत. यांच्यावरती प्रभावी कारवाई होण्यासाठी अजून काही इतर जे कायद्याने आपल्याला लीगल फ्रेमवर्क दिलेला आहे त्यामध्ये अजून आपण काही जास्तीत जास्त कारवाई करतोय याच्या शक्यता आम्ही तपासून पाहत आहोत. त्याचबरोबर आपलं नशामुक्त नवी मुंबई जे कॅम्पेन आहे किंवा जी मोहीम आहे ती अधिकाधिक प्रबळ होण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त सरांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड तयार केलेला आहे. ANS आम्ही ज्याला शॉर्ट मध्ये म्हणतो. आणि त्या अँटी नार्कोटिक स्क्वॉड करून सुद्धा सध्या जोरदार अंमली पदार्थ विरोधी कारवाया नवी मुंबईमध्ये सुरू आहेत. आपण पाहत होतो की अगोदर म्हणजे एक 2-4 महिन्यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात नायजेरियनचे हा पेठ सुरू होता. अगदी म्हणजे सरांनी याच्यावरती जवळपास 1,000 नायजेरियन डिपोर्ट केलेत आणि 200 नायजेरियन जवळपास आता तळोजा जेलमध्ये आहेत. आता सध्या जी पंजाबवरून ही प्रक्रिया सुरू आहे, पंजाबचे लोक जास्त याच्यामध्ये येतात आणि नायजेरियन कमी झालेत. दुसरीकडे उलवा एपीएमसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं रॅकेट सुरू आहे. यावर आपलं कसं लक्ष असतं? सध्या आपण म्हणजे जे आफ्रिकन किंवा नायजेरियन नागरिक आहेत जे ड्रग्ज मध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंवा जे इलिगली भारतामध्ये वास्तव्य करत आहेत, ह्या सर्वांच्या जे राहण्याचे ठिकाण आहेत तिथे वारंवार रेड करून आपण त्यांच्यावरती कारवाई करत आहोत. त्यामुळे त्यांनी म्हणजे नवी मुंबई परिसरामध्ये ते राहण्याचे ठिकाण सध्या फारच क्वचित ठिकाणी ते राहतात. म्हणजे सगळेजण या ठिकाण सोडून दुसरीकडे राहायला गेलेले आहेत. त्याचबरोबर पंजाब मधून आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात एपीएमसी किंवा कळंबोली मार्केट असेल या ठिकाणी ट्रक्स वगैरे येतात. ट्रकमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की तिकडून जे स्वस्त ड्रग्स ते घेऊन येतात आणि इथे महाग किमतीला 1-1 ग्रॅम किंवा 2-2 ग्रॅमच्या पुड्या करून ते विकतात. तर त्या अनुषंगाने आमची कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे आणि भविष्यात देखील अजून म्हणजे हे पूर्ण यांची पाळंमुळं नष्ट करून आम्ही म्हणजे मुख्य त्यांचा जो पंजाब मधला आरोपी आहे त्याला सुद्धा पकडलेला आहे आणि अजूनही ह्याच्यामध्ये बॅकवर्ड लिंकेजेस करून कुठून येत आहे, काय त्यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा सखोल तपास सुरू आहे. त्याच्या अगोदर आपण एक केस केली होती. भंगारवाले जे आहेत, म्हणजे भंगार दुकानाच्या ऍड मध्ये अगदी कोकीन एकदम महाग हाय प्रोफाईल ड्रग दिसतं. त्याच्यामध्ये काय अपडेट पुढे? ते जे भंगार दुकानवाले होते ते अनधिकृतरित्या नेरूळमध्ये त्यांनी तिथे त्यांचं वास्तव्य करत होते. तर आपण महानगरपालिकेच्या मदतीने त्या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई करून तो जो अड्डा आहे तो नेस्तनाबूत केलेला आहे. तर आपण पाहतो नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या कारवाई सुरू आहे. तर हे होत्या प्रेरणा कट्टे, एसीपी क्राईम नवी मुंबई. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.